होणार आहे, दुसरं कोणी बोलणार ते खरं होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना सांगतोय, जे अधिकारी आता ट्रेनिंग घेत आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतोय, स्वातंत्र्यपूर्व काळात मॉनिटरिंग आहे. आणि आता माझे फक्त 7 महिने राहिलेले आहेत. या 7 महिन्यात जे काय गुंडाळायचंय ते आपल्याला सगळ्यांना मिळून गुंडाळायचंय. हे भाषण आहे कोणाचं? अतिरिक्त आयुक्त परिवहन. हिम्मत बघा, ब्रह्मास्त्राच्या जोरावरती माझे 7 महिने राहिलेत, 7 महिन्यात मी आता सगळं गुंडाळून नेतोय. हे त्याचं भाषण आहे. आणि वरती सांगतो अधिवेशनात तर काहूर तर होतच राहतं. अधिवेशनात अशा प्रकारचं काहूर हे होतच राहतं. मी एक्स्ट्रीमिस्ट आहे, म्हणजे मी अतिरेकी आहे. आज सरकारचा अतिरेक्यांवर काय कंट्रोल आहे की नाही? सरकारचं ब्रह्मास्त्र अतिरेक्यांवरती चालणार आहे की नाही? का सरकारच्या अतिरेक्यांच्या हातात सरकारचं ब्रह्मास्त्र आहे, ज्याच्या जोरावरती हे भाषण हे लिहिलेलं आहे. आणि शेवटचं त्याचं जे वाक्य आहे की तुम्ही कोणाकडेही जा, टीसीकडे जा, सेक्रेटरीकडे जा, मिनिस्टरकडे जा, शेवटी त्यांच्याकडे मी जे बोलीन हेच खरं होणार आहे, दुसरं कोणी बोलणार ते खरं होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना सांगतोय, जे अधिकारी आता ट्रेनिंग घेत आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतोय, स्वातंत्र्यपूर्व काळात लोक 10-10 वर्ष जेलमध्ये होते. आता आपण थोडे पैसे खाल्ले आणि जेलमध्ये गेले तर काय हरकत आहे? आतमध्ये गेलो तर आनंद घेता आला पाहिजे. नवीन ट्रेनिंग नाही. आणि आतमध्ये 8 दिवस बसलो तर काय फरक पडतो? हे कधीतरी माझ्यावर लॉकअप मध्ये मिळाला पाहिजे होता, मग त्याला लॉकअप दाखवला असता काय असतो ते. काही वाईट हो नाही. पैसे खा, पचवा, आतमध्ये जा, 8 दिवस राहा. आपल्या खात्याला तर याची सवयच आहे. आणि हे सगळं रेसिप्रोकल आहे. तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. रेसिप्रोकल म्हणजे काय?